राज्यात पुस्तक महोत्सवांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या ऑक्टोबर महिन्यात अमरावतीमध्ये एका भव्य पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। पश्चिम विदर्भातील वाचक आणि नागरिकांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरेल अशी घोषणा राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। अमरावती येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी ते बोलत होते। या सोहळ्याला खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी आणि सहाय्यक संचालक राजेश पाटील उपस्थित होते। जिल्ह्यात वाचन चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम राबविण्यात येईल। यासाठी गावातील रिकाम्या किंवा विनावापर इमारतींची दुरुस्ती करून तेथे वाचनालय सुरू केली जातील। नवीन जिल्हा ग्रंथालय इमारतीचे आधुनिकीकरण करून तिथे ई लायब्ररी उपलब्ध करून दिली जाईल। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी या डिजिटल लायब्ररीचा मोठा फायदा होईल। तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे आणि मॉड्यूलर अभ्यासिका उभारण्यावर भर दिला जाईल। कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनाने झाली। जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी यांनी प्रास्ताविक केले, तर राजेश पाटील यांनी आभार मानले। ज्ञानाचं साधन नाही तर माणसाच्या विचाराला दिशा देणारं आणि संस्कार घडवणारं आणि समाजाला प्रगल्भ बनवणारं शक्तिशाली माध्यम आहे। क्रांती घडतं त्या क्रांतीतून या देशामध्ये जगामध्ये मोठे उदाहरण निर्माण झाले आहे। खरं तर वाचा तर वाचाची भूमिका आहे। आपण जेवढं वाचन करू तेवढं अधिक प्रगल्भ होऊ। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आपल्या जीवनामध्ये जे ज्ञान अर्जित केलं होतं त्या ज्ञानावर संपूर्ण विश्वाला प्रकाश देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी केलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।